मुंबई में संजय राउत ने प्रेस कॉन्फ्रेंस कर बीजेपी, चुनाव आयोग और शिंदे गुट पर जोरदार हमला बोला। राउत ने कहा, राहुल गांधी में वो हिम्मत है जो पीएम मोदी में नहीं है। वे लगातार प्रेस कॉन्फ्रेंस कर चुनाव आयोग की धांधलियां पर सबूत पेश कर रहे हैं। इसके अलावा चुनाव आयोग और शिंदे गुट पर निशाना साधते हुए उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी। मग राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेता हे एक घटनात्मक संवैधानिक पद आहे। राहुल गांधी यांच्यामध्ये हिम्मत आहे जी आमच्या प्रधानमंत्र्यात नाही, की एकाच वेळेला शेकडो पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडण्याची त्यांच्यामध्ये हिम्मत आहे। मोदींना काल 75 वर्ष झाली, पण अजूनपर्यंत गेल्या 11 वर्षात त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही। पण जे राहुल गांधींवर टीका करतात त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, राहुल गांधी यांनी सातत्यानं पत्रकार परिषदा घेऊन आपली भूमिका मांडली आहे। गेल्या काही काळापासून ते निवडणूक आयोगातला भ्रष्टाचार, निवडणूक आयोगातले घोटाळे, मतचोरी ह्याच्यावर बोलतात। आणि काल त्यांची ही दुसरी पत्रकार परिषद होती, त्यात त्यांनी पुरावे दिले आहेत की कशा प्रकारे मतं डिलीट केली जातात एका विशिष्ट समाजाची, जिथे काँग्रेस किंवा भाजपा विरोधक जिंकू शकतात तिथे मतदार यादीतून बोगस फोनवरून, बोगस नंबरवरून, वेगळ्या वेगळ्या राज्यातून मतदार यादीतून शेकडो हजारो नावं डिलीट केली। महाराष्ट्रातला राजौरी मतदारसंघ असेल किंवा कर्नाटकातला आळंद मतदारसंघ असेल, त्यांनी पुरावेच दिले। आता ह्या पुराव्यावर खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाची बोलती बंद व्हायला पाहिजे। पण भारतीय जनता पक्ष हा कोडगा पक्ष आहे, कारण त्यांचं संपूर्ण राजकारण हे अशा प्रकारचे घोटाळे, चोऱ्या माऱ्या ह्यांच्यावरच टिकून आहे। त्याच्यामुळे राहुल गांधी यांना अजून हायड्रोजन बॉम्ब जो टाकलेला नाही आहे। त्यांनी काल एक सहज पत्रकार परिषद घेतली। हायड्रोजन बॉम्ब जेव्हा टाकला जाईल तेव्हा वाराणसीसह देशामध्ये हादरे बसतील। निवडणूक आयोगाने हे सगळे आरोप फेटाळले। भाजप नेत्यांचं प्रत्युत्तर असं आहे की राहुल गांधींचं डोकं फिरवलं। एक लक्षात घ्या, निवडणूक आयोग म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत। म्हणजे आपल्या मुंबईत जसे त्यांचे काही कार्यकर्ते आहेत, नवीन नवीन लोक आणत असतात बोलायला, किंवा दिल्लीमध्ये, तसं भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगात त्यांचे प्रवक्ते ठेवलेले आहेत। भारतीय जनता पक्षाला यात पडण्याचं कारण नाही। राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला प्रश्न उपस्थित केले आहेत आणि निवडणूक आयोग सध्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याप्रमाणे काम करतं, हे काय सगळ्यांना माहिती आहे। उद्या कदाचित निवडणूक आयोगाच्या वतीनं गौतम अडाणी प्रवक्ते म्हणून बोलायला समोर येतील, आश्चर्य वाटायला नको। रावसाहेब, गौतम अडाणींचा जर तुम्ही विषय काढला तर हिंडेनबर्ग प्रकरणामध्ये सेबीनं गौतम अडाणींना क्लीन चिट दिली आहे। ते म्हणतात काही आरोप त्यांच्यावर सिद्ध झाले नाही आणि त्यावर गौतम अडाणी सत्यमेव जयते, नाही ते सत्यमेव जयते गौतम अडाणी बोलायला लागले तर संविधानातील सत्यमेव जयतेची व्याख्या बदलावी लागेल, एवढंच मी सांगेन। बोलिये रावसाहेब, आणखी काही राज्यातले विषय आहेत। काल तुम्ही आनंद दिघे यांच्या बाबतीत जी काही भूमिका किंवा जी विधानं केली त्याबद्दल ठाण्यात किंवा शिंदे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, तुमच्यावर प्रचंड टीका झालेली आहे। सगळ्यात आधी कोणाचीही नाराजी नाही। ठाण्यात नाराजी म्हणजे ठाणे यांच्या बापाचं आहे का? ठाणे शिवसेनेचं आहे, बाळासाहेब ठाकरेंचं आणि आनंद दिघे यांच्या शिवसेनेचं आहे, यांच्या शिवसेनेचं नाही। मी अत्यंत जबाबदारीनं कालचं विधान केलं आहे आणि त्याच्यामुळे ज्यांना मिरच्या लागायच्या आहेत त्या लागलेल्या आहेत। तुम्ही आनंद दिघे साहेबांचा फोटो हा मोदीपेक्षा मोठा घ्या ना। हा मोदीला मोठं ठरवून किंवा बाळासाहेब ठाकरेंना छोटं ठरवून तुम्ही जे काय करताय ही भारतीय जनता पक्षाची एक रणनीती आहे। बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व खुजं करायचं या महाराष्ट्रात आणि देशामध्ये। एक लक्षात घेतलं पाहिजे, काल ज्यांनी माझा निषेध केला मी त्यांचं स्वागत करतो। हे कोण आहेत? हे सगळे गद्दार आहेत। हे सगळे एक नंबरचे शिवसेनेतून बाहेर पडलेले गद्दार आहेत। गद्दारांनी
निष्ठावंत, देशभक्त आणि महाराष्ट्र धर्माचं पालन करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव घ्यायचं त्यांना अधिकार नाही. बाकी सोडूनच द्या, हे त्यांच्या नावाचं राजकारण करतात. आनंद दिघ्यांनी आमच्या कधी शिवसेना विकली नाही. व्यापाऱ्यांना, बिल्डरांना, शहा मोदी यांच्यासारख्या राजकीय व्यापाऱ्यांच्या पायावर आनंद दिघ्यांनी कधी शिवसेना ठेवली नाही. आनंद दिघ्यांवरती अनेक संकट आली, त्यांना टाळाही लावला, म्हणून ते शेपूट घालून त्यांनी पक्षांतर केलं नाही. गांडूसारखं हे जे स्वतःला दिघ्यांचे शिष्य वगैरे समजतात ना, त्यांनी कधीही आनंद दिघे साहेबांनी, त्यांच्याने आमचे सगळ्यांचे संबंध होते चांगले. हे कालची पोरं आहेत सगळी, हां, हे बाहेर उभे राहणारे रस्त्यावरची पोरं आहेत सगळी. हे आता काल आले ना, ते टेमेनेकाच्या बाहेर टपोरी करणारे सगळे पोरं आहेत. त्यांना आतमध्ये प्रवेश नव्हता. आनंद दिघे हे ठाकरे परिवारातले आणि शिवसेना परिवारातले एक महत्त्वाचे सदस्य आणि घटक होते. ठाकरे परिवाराचा आदेश त्यांनी कधी मोडला नाही. मग ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील किंवा जेव्हा कार्याध्यक्ष झाले उद्धवजी, त्यानंतर उद्धव ठाकरे असतील, त्यांनी सातत्यानं मातोश्रीशी आपली निष्ठा कायम ठेवली. हे आता जे आहेत नाही, स्वतःला शिवसेना म्हणून घेणारे लफंगे आणि चोर, हे धंदे कधी आयुष्यात माननीय आनंद दिघे यांनी कधी केले नाहीत. राऊत साहेब, तुम्ही टाळाचा उल्लेख केला.